मित्रांनो, हा रोग जर तुमच्या ऊसामध्ये आला असेल, तर बिलकुल दुर्लक्ष करू नका. कारण की हा रोग जर तुमच्या ऊसामध्ये आला, तर आपल्या ऊसाची उंची आहे ती पूर्णपणे स्टॉप होऊन जाते आणि त्याचाच परिणाम म्हणून आपल्या ऊसाच्या टनेजवर सुद्धा याचा परिणाम नक्कीच होणार आहे. त्यामुळं या रोगाला वेळेतच कंट्रोल करणं खूप गरजेचं आहे. आणि हा रोग जो आहे, तो कोणता आहे आणि त्याला कोणतं कॉम्बिनेशन घेतल्यानंतर तो थांबवू शकतो, हे पाहायचं असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. तुम्हाला पूर्ण माहिती मी या व्हिडिओमध्ये देणार आहे. तर मित्रांनो, हा रोग ओळखायचा कसा हे पहिल्यांदा आपण पाहून घेऊया. तर मित्रांनो, सर्वात पहिला तर काय होईल, की आपल्या सुरळीची जी पानं आहेत, तिथं पिवळे-पिवळे डाग पडायला लागतात आणि ती पान पातळ व्हायला सुरुवात होतं. तर ही सुरुवातीची पहिली स्टेज आहे या रोगाची. दुसरी स्टेजमध्ये याला काय होतं, की जी सुरळी आहे आपली ऊसाची सुरळी, ती अशी सुरळी अशी मधूनच वाकायला सुरुवात होते. आणि तिसऱ्या स्टेजमध्ये काय होतं, की आपल्या ऊसाच्या जिथं कांड्या तयार झालेल्या असतात, त्या कांड्याला म्हणजे आपल्या चाकूने जसं आपण वॉर करतो ऊसावरती, तसे छेद पडल्यासारखे आपल्याला दिसू लागतात. ही आपल्या ऊसाची म्हणजे ह्या रोगाची तिसरी लक्षण आहे. आणि हा एक एअरबोर्न डिसीज आहे. म्हणजेच काय, हवेतून पसरणारा. आणि ज्या वेळेला आपलं ढगाळ वातावरण होईल, त्यावेळेला हा रोग जो आहे तो जास्ती प्रमाणात पसरताना दिसतो आपल्याला. त्यामुळे हा वेळेतच आपल्याला कंट्रोल करून घ्यायचा रोग. तर या रोगाचं नाव आहे पोक्का बोईंग डिसीज म्हणून नाव आहे. हा रोग जो आहे तो फ्युजारियम नावाच्या बुरशीमुळे पूर्ण म्हणजे हा रोग येतो. आणि याला कंट्रोल कसं करायचं आपल्याला? तर मित्रांनो, हे आपल्या लक्षणं जर का आपल्याला मी जी सांगितली, तुम्हाला जे फोटो दाखवले तशा पद्धतीने जर कन्फर्म दिसत असेल, तर आपण एक म्हणजे स्प्रे घ्यायचा आहे त्याला. आणि त्याच्यासोबतच म्हणजे पोक्का बोईंग सोबतच त्याला रस्ट पण येतो, म्हणजे की तांबेरा सोबतच दोन्ही रोग येतात ते. तर त्याला दोन्हींसाठी आपल्याला एक कॉम्बिनेशन घ्यायचं आहे. आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराइड हा घटक असणारा औषध घ्यायचा आहे. तुम्ही जर का सुरुवातीची स्टेज असेल, तर त्याला कोनिका नावाचं औषध घेऊ शकता. त्यामध्ये कॉपर ऑक्सिक्लोराइड आणि त्याच्यासोबत आपल्याला अजून एक त्यामध्ये घटक येतो. हे दोन्हीचं जर कॉम्बिनेशन जर असेल, तर आपल्याकडे त्यानं सुद्धा कंट्रोल होऊन जाईल. किंवा आपण दुसरं कॉम्बिनेशन एक जर का त्याच्यापेक्षा पुढची स्टेज असेल, म्हणजे आपल्याला सुरळी अशी वाकलेली दिसत असेल, तर आपल्याला फॉलिक्युर घ्यायचा आहे. आणि फॉलिक्युर सोबत आपल्याला कॉपर ऑक्सिक्लोराइड म्हणजे सीओसी किंवा ब्ल्यू कॉपर म्हणतो आपण, त्याचं दोन्हीचं कॉम्बिनेशन करून आपण स्प्रे करायचं आणि त्यामध्ये एक सिलिकॉन बेस्ड स्टिकर सुद्धा वापरायचा आहे. आणि अशा पद्धतीने स्प्रे करायचा आहे, की त्याच्या सुरळीमध्ये ते औषध उतरलं पाहिजे आणि जिथं तो रोगाचा प्रादुर्भाव आहे तिथं लागलं पाहिजे चांगल्या पद्धतीने औषध. अशा पद्धतीने स्प्रे घ्यायचा आहे. आणि जर का तुम्ही तशा पद्धतीने स्प्रे वेळेत घेतला, तर हा रोग चांगल्या पद्धतीने कव्हर झालेला दिसून येईल. आणि हा रोग जास्तीत जास्त तुम्हाला 13,374 आणि 10,001 ह्या व्हरायटीमध्ये तुम्हाला जास्तीत जास्त दिसून येईल. 86,032 या व्हरायटीला क्वचितच अगदी हा रोग येतो. म्हणजे जास्तीत जास्त 2 व्हरायटींना हा रोग आहे. त्यामुळे तुमचा जर या व्हरायटीपैकी ऊस जर तुमचा असेल, तर तुम्ही लवकरात लवकर हा कॉम्बिनेशन घेऊन तुम्ही कव्हर करून घ्यायचा आहे. आणि अशाच व्हिडिओसाठी तुम्ही चॅनेलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करून शेतकरी मित्रांसोबत शेअर सुद्धा करा. धन्यवाद.